महाराष्ट्राचे विधानसभेचे रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि सर्वच नेते जे आहेत ते उमेदवार जाहीर करण्यासाठी धडपड करत आहे आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी नेत्यांकडे आग्रह धरत आहेत। तर चोपडा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचले आहेत, परंतु आता शिवसेना उभाटा गट हे चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी दावा करत आहे। या संदर्भात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कैलास पाटील यांच्यासोबत आपण बातचीत करूया। बापूसाहेब, काय उशीर होतोय? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा अलायन्स पत्रकार परिषद घेऊन अलायन्स झाली। 2 महिन्यापासून मला सारखे फोन येत आहेत। मी बाळासाहेबांच्या विचाराने घडलेलो, मोठा झालेलो, आजही त्यांच्या विचाराचाच आहे, पण मी पक्ष त्याग मला काही कारणास्तव त्या ठिकाणी करावा लागला। तरी पण मी त्यांना प्रेमाचा सल्ला त्या ठिकाणी दिला की अगोदर तुमचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख या ठिकाणी जाहीर करा, या माध्यमातून तालुक्यामध्ये संघटना उभी राहील। पण 2 महिन्यापासून आजपर्यंत त्यांनी तालुका प्रमुखाची नेमणूक किंवा शहर प्रमुखाची नेमणूक केली नाही, किंवा गावामध्ये एक शाखा सुद्धा त्यांची त्या ठिकाणी नाही, किंवा कुठल्या संस्थेवर, ग्रामपंचायत असेल, विकास सोसायटीवर कुठली त्यांच्या ताब्यात नसताना सुद्धा काल अनिल परब आले, त्यांनाही आम्ही साऱ्या पदाधिकारी त्या ठिकाणी सांगितलं, माननीय बाईसाहेबांनी सांगितलं, माननीय घनश्यामांना, माननीय सुरेश बापू, काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं। सांगून सुद्धा त्यांनी स्वतःहून या ठिकाणी जाहीर केलं की आमची ताकद या ठिकाणी 0 ताकद आहे, आमची जागा पडणार ही आम्हाला माहिती आहे, पण तरी हट्ट का? आम्ही असा त्यांना प्रश्न केला असता, त्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी देऊ शकले नाही। यापुढे आम्ही त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर आघाडी सरकार यावं असं वाटत असेल तर महाराष्ट्रामध्ये उभाठाने दुसरी कुठलीही मेरिटची शीट त्या ठिकाणी घ्या, म्हणजे एक जागेची त्या ठिकाणी मदत होईल, पडणारी जागेचा आग्रह का तुम्ही या ठिकाणी धरतात असं सांगूनही ते ऐकायला या ठिकाणी तयार नाही। याचा अर्थ अजूनही कोणाला त्या ठिकाणी कळला नाही। याचा अर्थ जर आपण सरळ काढायला गेलो तर ते माझं या ठिकाणी बोलणं चुकीचं ठरेल, पण मी बोलत नाही, ऐकल्यावर मी ते सुद्धा बोलायला या ठिकाणी कमी करणार नाही। अशा पद्धतीने त्यांनी चोपडा हा राष्ट्रवादीला या ठिकाणी ताकद, या ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यातच फाईट त्या ठिकाणी होऊ शकते। तुतारीला जरी शीट दिली, राष्ट्रवादीला जर दिली तर नक्की या ठिकाणी आमदार निवडून आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, कारण जनतेच्या मनामध्ये प्रक्षोभ या ठिकाणी तयार झालेला आहे की तुम्ही फक्त आघाडीचा, तुमचा तुतारीचा, राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी जाहीर करा, निवडून आल्याशिवाय राहणार नाही। असे गावागावातून, खेड्यापाड्यातून आम्हाला या ठिकाणी फोन येतात। एवढं सांगूनही त्या ठिकाणी ऐकत नाही। याचा परिणाम, याचं फळ नक्की त्यांना भोगावं लागतं। बापूसाहेब, आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं जे ते मोठ्या प्रमाणावर इथं कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि शिवसेना उभाटा गटचे जे आहे ते संघटनांनी तरी देखील आग्रह केला जातोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे तुतारी गटचे उमेदवार असताना देखील उमेदवार जाहीर होत नाही, याकडे आपण कसं म्हणतो? आम्ही सर्व माननीय बाईसाहेब, माननीय घनश्यामांना, आमच्यासह माननीय शरद पवार साहेबांना मी त्या ठिकाणी विनंती केली की तालुक्यामध्ये जी ताकद आहे ती फक्त राष्ट्रवादीची ताकद त्या ठिकाणी, माननीय जयंत पाटील यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आग्रह करून त्या ठिकाणी सांगितलं, आपल्याला ही जागा सुटली तरच त्या ठिकाणी आपली आघाडीची जागा निवडू शकते, नाहीतर अन्यथा आपल्याला ती जागा गमावू लागेल। अशा पद्धतीने त्यांना आम्ही त्या ठिकाणी भेट घेऊन सांगितलं। त्यांनी नक्की आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही चोपडा आपल्याला त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही, पण उभाटा गटाच्या त्या ठिकाणी आग्रह, त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं एकच आहे की आमचा आमदार त्या ठिकाणी निवडून आला होता म्हणून आम्हाला ती जागा पाहिजे। आमदार निवडून आला, आमदार त्या ठिकाणी शिंदे गटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला, शिंदे गटासोबत ते त्या ठिकाणी गेले, पण 2.5 वर्षानंतर उभाटा गट वाढवण्यासाठी किंवा पक्ष वाढवण्यासाठी यांनी कुठलेही त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केले नाहीत।
तरी ते आग्रह धरतात. अशा पद्धतीने पवारसाहेबांना अजून आम्ही आज त्या ठिकाणी मेलद्वारे कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करणार. 11 वाजता आमची आता मीटिंग या ठिकाणी ठरलेली आहे. ही जागा आपल्याला सोडा, जनता मतदार राजा ऐकून घ्यायला त्या ठिकाणी तयार नाही. उभाटाला जर दिली तर जागा येऊ शकत नाही. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दूरध्वनीद्वारे किंवा फोनवर आमच्याशी संवाद साधला जातोय. बापूसाहेब, काल आपण पाहिलं तर काल रावेर लोकसभा मतदारसंघाचे जे संपर्क प्रमुख आहेत यांनी काल चोपडा शहरामध्ये इच्छुक उमेदवार जे उभाटाचे ते दोघं कार्यालयाचे उद्घाटन केलं. म्हणजे एकाच वेळात या 2 उमेदवारांचं उद्घाटन जर करत असणार तर नागरिकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कुठंतरी संभ्रम निर्माण होतं. याकडे कसं पाहतो? याच्यावरून हे लक्षात येतं की उभाटा या ठिकाणी किती कमकुवत आहे. ताकदच नाही. 5च कार्यकर्ते आणि 2 कार्यालयाचे उद्घाटन करतात. हे 5 लोकांना 5 कार्यकर्त्यांना ते एकत्र आणू शकत नाही. अशी अवस्था असून सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी नाही. जे उमेदवारांनी त्यांनी भेटी घेतल्यात हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी आहेत. ही अवस्था त्यांची या ठिकाणी निर्माण झाली आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावं. बापूसाहेब, जर उभाटाला एक सीट तिकीट मिळालं तर चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोर होईल. याकडे आपण कसं पाहतो? नाही, बंडखोरी होणार नाही. आघाडी धर्माने सगळे या ठिकाणी पाळणार. पण सीटची आम्ही त्या ठिकाणी गॅरंटी देऊ शकत नाही. कारण उभाटाचे कार्यकर्ताच त्या ठिकाणी नाही. किती कार्यकर्ते मोजून हे परब साहेबांना त्या ठिकाणी माहिती आहे. संघटना किती हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. बापूसाहेब, फॉर्म भरण्यासाठी आता काही दिवस जर उरलेले आहे आणि अजून देखील आपला उमेदवार जाहीर होत नाही. तर समोरच्या शिंदे गटाचा उमेदवार जाहीर झालेले आहे. परंतु आज म्हणजे पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा असं होत आहे की चोपडा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या चेहऱ्यासाठी प्रतीक्षा नागरिकांना करावं लागतं. याकडे कसं पाहता आपण? ज्या दिवसापासून माझ्याकडे शिवसेनेचे नेतृत्व होतं मी अगोदर उमेदवार जाहीर करून द्यायचो. आता पक्ष बदल असल्यामुळे माझ्याकडे नेतृत्व नाही. माझ्याकडे नेतृत्व राहिलं असतं तर मी हा मतदारसंघ सुद्धा खेचून आणला असता आणि उमेदवार सुद्धा डिक्लेअर करून दिला असता. तर आता उद्या संध्याकाळपर्यंत उमेदवार सुद्धा या ठिकाणी जाहीर होईल आणि लवकरच फॉर्म भरण्याची तारीख आम्ही जाहीर करणार. बापूसाहेब, उमेदवार कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी महाविकास आघाडी म्हणून सर्व नेते आणि पदाधिकारी एकत्र काम करतील का कुठंतरी गटाचा बंड कुठंतरी निर्माण होईल असं वाटतं आपल्याला? बंडखोरी कोणी करणार नाही. आघाडी धर्म या ठिकाणी नक्की पाळलं जाईल. याच्या मागचं एकमेव कारण की महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं पाहिजे. आपण पाहिलं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास बापू पाटील यांनी सांगितलं की आघाडी धर्म पाळेल, परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं ताकद असल्याने तुतारीला तिकीट दिलं गेलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. चोपड्याहून उमेश नगराडे, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.